कामाकरता हा पकवाज साताऱ्यावरून आलेला आहे। केळोशीकर दिंडी यांनी हा पकवाज रिपेरीसाठी पाठवलेला आहे। दोन्ही पुड्या ह्याला घातलेल्या आहेत। खाली थोडस तोंड अवलांग आहे, पण धुम्याला सुद्धा अगदी कमी कणिक आणि थोडस खोड नादावलेलं होतं, तरी पण आम्ही त्याला सगळं व्यवस्थित करून भरून मशीनवर पॉलिश करून, थोडं उंच होतं, तोंड लहान होतं, मग ते तोंड कमी करून खूप सुंदर असं दिंडीसाठी हलकं बनवलेलं आहे। आणि आता हा पांढऱ्या 3 ला आहे, पांढरी 4 लाही लागतो, काळी 2 लाही लागतो, खाली काळी 1 ला पण लागतो आणि खूप उत्तम जमलेला आहे आणि अगदी हलका तुम्हाला सांगतो। आणि आषाढी वारीच्या असंख्य माझे जे काय वारकरी आहेत त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आषाढी वारीची जे तयारी चालू आहे, हा पण एक आषाढी वारीचा बनवलेला आहे, तो पण एक आषाढी वारीचा पकवाज आहे। प्रत्यक्ष कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबाराया अंतकरणातली आवड सांगता आहे। माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मनरंगली गोविंदाचे गुणिवे दिले। आणि त्यांच्या सहवासातनं जाताना वारकऱ्याला किती आनंद झाला पाहिजे, आणि तो आनंद ब्रह्मानंदामध्ये कसं मिळाला पाहिजे। लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, तिथं पकवाज कमी नाही पडला पाहिजे, पकवाज पुढे आला पाहिजे, म्हणजे का त्या स्वरामध्ये त्या ब्रह्मानंदाचा जो काय आनंद आहे तो आपल्याला भोगता आला पाहिजे। त्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू आहेत। त्याला श्री गुरु बाबासाहेब आजरेकर, माऊली आणि पंढररायांचा आशीर्वाद आहे, आणि ही अशीच वारी असंच चालत राहावं हीच ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना आहे। रामकृष्ण।